शिरोळ तालुक्यातील राजापूर इथं कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम झाला असून तालुक्यातील 42 गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले. त्याचबरोबर इचलकरंजी आणि कुरुंदवाड शहराला सुद्धा पिण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळतंय. पण कर्नाटकमधील हिप्परगी बंधाऱ्याचे 2 दरवाजे तुटल्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणात कर्नाटकात वाहून गेले. त्यामुळे राजापूर बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. बंधाऱ्यात अडवलेलं हजारो क्युसेक पाणी पुढं आलमट्टीच्या दिशेनं वाहून गेलंय. दरवाजे तुटण्यापूर्वी राजापूर बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला काठोकाठ पाणी होतं. पण हिप्परगी धरणाचा दरवाजा तुटल्यानंतर पाणी वाहून गेल्यानं राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी चांगलीच घटली आहे. पाणी पातळी घटल्यानं शेतीसाठीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती असल्यामुळं शेतकरी चिंताग्रस्त बनलेत. दरम्यान 35 गाळ्यांमध्ये बर्गे घालण्याचं काम सुरू असून नदीपात्रात पुन्हा पाणी सोडण्यात येईल अशी ग्वाही पाटबंधारे विभागानं दिली आहे.